मंडळी, आज आमच्याकडे ग्रामदेवतेची पालखी येते आणि गावातील वाडीतील अगदी सगळ्या मंडळींची लगबग असते। सारवणं काढली जातात, रांगोळ्या घातल्या जातात। हेच तर गावातलं साधेपण आहे। पालखीसोबत असलेला प्रत्येक व्यक्ती मंडळी अनवाणी चालत असतो। डांबरी रस्त्यावरून भर उन्हात चालताना काय अवस्था होते ती सोबत असलेल्यांनाच माहिती आहे। परंतु आपल्या ग्रामदेवतेपोटी असलेली श्रद्धा म्हणा किंवा प्रथा म्हणा, परंतु आजही तितक्याच श्रद्धेने नवीन जनरेशन सुद्धा जपते आहे। पालखीसोबत खेळे सुद्धा येतात आणि घराघरात प्रथेनुसार आपली कला सादर करतात आणि त्यांच्या मागोमागच पालखी सुद्धा घराघरातून पुढे येत असते, सरकत असते। मंडळी, खेळे आमच्याकडे येताना आपल्याला दिसत असतील। आपली कला सादर केल्यानंतर त्यांची सुद्धा आरती केली जाते आणि त्यांच्या सुद्धा पाया पडून देवाचाच आशीर्वाद घेतल्याचा आनंद आपल्याला मिळत असतो। नमस्कार। तरी काही आहे ये थांबायला
हो बाय आधी हो चाललंय बाय म्हणून आपल्याला आहे कुठे आपलं मार्गदर्शन करायचं. हो हो आले आले की जाणार उद्या. हो शाळेत कुठे गेला आमच्या सकाळी मंडळी, हा आमचा छोटा ढोलवादक अगदी सकाळपासून दुपार उलटली तरीसुद्धा ढोल सोडायला तयार नाही. मंडळी, आवडसुद्धा तितकीच असावी लागते. त्याला न पेलणारा ढोल तो सकाळपासून वाजवतोय. मंडळी, आमच्या घरी आता ग्रामदेवतेच्या पालखीचं आगमन होतं आहे. मंडळी, विधिवत पालखीचं देवतांचे पाय धुतले जातात आणि पंचारती ओवाळून पालखी घरी घेतली जाते. अगदी बरोबर बरोबर आहे बरोबर आहे. विधिवत ग्रामदेवतेची पूजा केली जाते. ग्रामदेवतेला नवस बोलले जातात. इच्छित कामं व्हावी अशी मनोकामना केली जाते आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यावर ते नवस फेडले सुद्धा जातात. ग्रामदेवतेची ओटी भरून झाल्यावर देवतेला गारणं घालण्याची आमच्याकडची ही एक परंपरा आहे. गारणं घालून झाल्यावर घरातली सर्व मंडळी देवीचे दर्शन घेतात आणि पालखी मग पुढच्या घरी नेली जाते.
रक्कम गौरीन वर्षा तुझी वटी भरते फुलांची रक्कम वतनीची रक्कम वतनीची रक्कम बोल्यांची रक्कम काकांच्या रक्कम मध्ये घेऊन गेली रत्नाला बनून बरं कोण बंद पितवा करी कोण गावचं करी कोण मरचं करी जे तू म्हणून घडवा 7 दिवस प्रेसिडेंट पोली डेवी लिवाले म्हणावी पत्रात घ्यावी कथा वाटत देवा कथा वाटत बाय वर्षाची रक्कम या पाया पडून द्या छोटा वाटायला घ्या बदलून देतो संपला ना संपू दे काय नारळ किती पाहिजे मंडळी हे वारेबुवाचं मंदिर आहे. इथे शेवटची ओटी भरली जाते आणि इथूनच पालखी मग मंदिराकडे गावदेवीच्या मंदिरात नेली जाते. तालुका